मी म्हटलं बेडमध्ये का चाललायस? तो म्हटला मग मी हिच्याबरोबर बेडमध्ये पण होतो. मग मी त्यांच्या घरी गेलो, सगळ्या वस्तू घेतल्या. जे चेड्यांचं खाद्य असतं ते सगळं एका टोपल्यात घेतलं मी. घुंगराची काठी घेतली. घुंगराची काठी ही कुठल्याही राखणदाराला असतेच. त्यांच्या घरामध्ये गेलो आणि मी गेलो त्या वस्तू ठेवल्या समोर, की झालं आलं ना तो लगेच तिच्यामध्ये संचारामध्ये. आणि ती अक्षरशः म्हणजे ती भाषा जी होती ना, मग तो जे बोलत होता ती कोकणी भाषा. आपण जसं बोलतो तशी चेड्यांची पण एक भाषा असते. आणि त्याने त्याने जेव्हा आलं म्हटलं, "चला आता आपल्याला निघायचं आता." तर त्याच्या हातामध्ये त्या टोपल्या त्याने स्वतःहून त्या म्हणजे जेव्हा संचार त्या मुलीचा आला त्याचा, की निघायचं आता. हातामध्ये टोपल्या घेतल्या आणि ती काठी घुंगराची तो असं करत, फिरत निघत होता. तर सुरुवातीला आम्ही हॉलमध्ये होतो. त्याने उचललं. हॉलमधून तो बेडमध्ये गेला तिच्या. मी म्हटलं, "बेडमध्ये का चाललायस?" तो म्हटला, "मग मी हिच्याबरोबर बेडमध्ये पण होतो." मग बेडमध्ये जाऊन त्याने प्रत्येक कोपऱ्यातून ते फिरवलं टोपलं. नंतर तो गेला ड्रेसिंग टेबलवरती म्हणजे संचारामध्येच हां. मग म्हटलं, "इथं का गेला?" मग ही जेव्हा केस विंचरायची ना, हिच्या पाठीमागे मी उभा राहायचो. तर मग तो गेला टॉयलेटमध्ये गेला. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं, "टॉयलेटमध्ये का?" तर टॉयलेटमध्ये खरा प्रकार मला कळला, की ह्यांच्या टॉयलेटच्या खाली असं त्यांनी गाय पाळली होती, गोठा होता आणि रिकामी जागा होती टॉयलेटच्या खाली. तर तो म्हटला, "मी खाली बसायचो. ही जेव्हा बाथरूममध्ये यायची, तेव्हा मी खालून वर यायचो आणि हिच्याबरोबर करत फिरायचो." अच्छा आणि मग म्हटलं मग कळलं. मग म्हटलं, "तू इथून यायचं का?" म्हटलं, "मग तू दरवाजा नव्हता येत मी. मी किचनमध्ये त्या बाथरूममध्ये येत होतो." मग त्या बाथरूममध्ये 2 मिनिटं फिरलो. ते काही त्याचे चालू होतं चिंचोम पंचमाची अशी वेगळी भाषा बोलत होता आणि त्यात ते बसलं आणि म्हटलं, "आता चल." हां, म्हटलं, "आता चल निघायचं आता." हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.